नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेस मध्ये. तर आज आपण अवयव कसे पाडायचे म्हणजेच फॅक्टर फॅक्टर हे अतिशय महत्वाचे आहेत आपल्याला अभ्यासासाठी. फॅक्टर केल्याशिवाय बरेचसे गणित आपल्याला येत नाही आणि आपण म्हणतो की आपलं गणित अभ्यासामध्ये चांगलं नाही. त्याचं एक कारण आहे की आपल्याला अवयव येत नाही. जर अवयव आले तर आपल्याला प्रत्येक प्रकारचे गणित सहज सॉल्व्ह करता येतात. त्याच्यामुळं आज आपण हा अतिशय महत्वाचा भाग फॅक्टर हा करणार आहोत. हे फॅक्टर आले तरच आपल्याला लसावी मसावी पण येतात, नाही तर फॅक्टर आलं नाही तर आपल्याला लसावी मसावी येत नाही. आणि असे बरेचसे असंख्य गणित आहेत जे की आपण पुढे सॉल्व्ह करू शकत नाही, काटाकाटी वगैरे करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला गणित येण्याची शक्यता फार कमी असते. त्याच्यामुळे हे अवयव पाडणं हे महत्वाचा भाग आहे, तो आज आपण जाणून घेऊ. त्याच्यातला एक आपण असे याच्यावर आधारित 2-3 व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यातला हा आपला पहिला व्हिडिओ राहणार. आता फॅक्टर करताना आपल्याला लक्षात ठेवायचं, अवयव करताना फक्त आपल्याला मूळ संख्येनंच भाग द्यायचा. कोणत्या संख्येनं? मूळ संख्येनेच. संख्येनेच भाग देणे. भाग देणे म्हणजे फक्त मूळ संख्येनंच भाग द्यायचा. आता मी तुम्हाला जास्त मोठ्या मूळ संख्या घेणार नाही. 1 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ करायच्या आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे? अवयव काढायचे. आता आपल्याला हा महत्वाचा भाग झाला. आता मूळ संख्या काय? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 आणि 29. भागाकार देताना फक्त ह्या संख्येनेच भाग द्यायचा, दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग द्यायचा नाही. आता आपण काही प्रश्न घेऊ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1, अवयव काढणे पहा. अवयव काढल्याच्या नंतरच लसावी मसावी येतं. त्याच्यामुळं लक्षात ठेवा. 20 ही संख्या घेतली, त्याच्यानंतर नंबर 2 ला घेतली 18, नंबर 3 ला घेतली 30 ही संख्या घेऊ. आता या तिघांचे अवयव काढायचे. लिहून घेऊ नका कुणीही आता. ठीक आहे. आता या तिघांचे अवयव काढायचे पहा. आता अवयव काढताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या 2-3 गोष्टी? ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4 दोन्ही भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 0, 2, 4, 6 आणि 8 असेल ज्या संख्येच्या शेवटी, त्याला कितीनं भाग जातो? 2 न भाग जातो. 5 न भाग जाणाऱ्या संख्येच्या शेवटी काय राहते? 0 आणि 5 राहतात. 5 न भाग जाणाऱ्या संख्येच्या शेवटी काय राहतं? 0 आणि 5. आता 3 ने भाग जाणाऱ्या संख्येच्या शेवटी, 3 ने भाग जाणाऱ्या संख्येच्या शेवटी राहतं, संख्येच्या शेवटी काही नसतं. फक्त एवढंच की सगळ्यांची बेरीज, या दोघांची बेरीज काय आली? 2 आणि 0 किती व्हायले? 2. 2 ला 3 न भाग जातो का? नाही. याची बेरीज पहा. 1 अधिक 8 किती व्हायले? 9. मग याला 9, याला 3 न भाग जातो का? हो, जातो. हे की नाही? 3 अधिक 0 किती होतात? 3. हे की नाही? मग याला पण 3 न भाग जातो का? जातो. म्हणजे 3 ची कसोटी आहे. जर सर्वांच्या बेरीजेला अंकातील संख्येच्या बेरीजेला 3 ने भाग जाणे. समजा मी मोठी संख्या घेतली, त्या सर्व अंकाची बेरीज करायची. 4 अधिक 3 अधिक 2, ठीक आहे, आपण 3 अंकीच घेऊ. किती झाले ते? 7 आणि 2 9. 9 ला 3 न भाग जातो का? मग या संख्येला भाग जातो. या संख्येला 3 न भाग जातो. या संख्येला जातो का? 631, 634. 634 चे आपण 6 अधिक 3 अधिक 4 किती झाले? 9. 13. 13 ला जातो का? नाही. म्हणून याला 3 न भाग जात नाही. एवढ्या छोट्याशा गोष्टी लक्षात ठेवल्याच्या नंतर ठीक आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा. एक 5चं लक्षात ठेवा, 2चं, 5चं आणि 3चं लक्षात ठेवा. बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता
ह्या संख्येला 2 न भाग जातो का पाहायचा. जातो का 2 न भाग? जातो. कारण जर संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्याला कशाने भाग जातो? 2 न भाग जातो. मग ह्या संख्येला 2 न भाग जातो का? जातो. मग याला 2 न भाग देऊत आपण. 2 न भाग दिलं तर काय ते भागाकार असा करायचा. 2 न भाग दिलं सुरुवातीला, आहे की नाही. 1 0 ला किंवा लक्षात ठेवायचं 2 न भाग द्यायचं म्हणजे त्या संख्येच्या अर्ध करणं. काय करणं? अर्ध करणं. लक्ष द्या व्यवस्थित. लई मी सांगितलं की सर्वात महत्वाचा भाग आहे. एक तर भागाकारानंतर सर्वात जे अतिशय महत्वाचा भाग आहे. मग तुम्ही गणितात हुशार आहात की नाही याच्यावरूनच कळणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे येत असेल तर तुम्ही नक्कीच गणितामध्ये हुशार आहात. गॅरंटेड. तुम्हाला कुणीही शिकवा. मग कुणी चांगलं टीचर नसलं त्यांना साधारण जरी शिकवलं तर तुम्हाला गणित येतात. त्याच्यामुळे हे सर्वात महत्वाचा भाग आहे. याला 2 न भाग जातो का? जातो. कारण शेवटी शून्य आहे. याला जातो. किती आले? याला याचे अर्धे करायचे 2 न भाग. याला 2 न भाग जातो का? शेवटी 5 आहेत का? नाही. याला 5 न भाग जाते, की नाही. शेवटी 0 आणि 5 आहे. किती आले? 1. आता याचे अवयव करू. 18 ला 2 न भाग जातो का? जातो, आहे की नाही. 18 ला शेवटी 8 आहेत की नाही. 9 आले. 9 ला 2 न जातो का? नाही, कारण शेवटी 2 नाही. काय 2, 4, 6, 8 नाही. 3 न जातो. 3च्या पाड्याच्याच येतात ना, आहे की नाही. त्याच्यानंतर 30 ला 2 न जातो का? काऊन नाही जात? शेवटी 0 नाही का इथं, आहे की नाही. शेवटी 0 आहे म्हणजे 2 न भाग जातो. शेवटी 0 आहे म्हणजे 5 न भाग जातो. याला 2 न भाग द्या. 15 4 30 आले 15. 15 ला 3 न भाग जातो. 5 येतात. 5 ही मूळ संख्या असला की डायरेक्ट उत्तर आलं. हे 3 उत्तर प्रश्नाचे उत्तर लिहा. आपण अजून प्रश्न घेणार आहोत. लिहून घ्या एवढे. आता पुढच्या 3 संख्या घेतल्या मी. 50 घेतले, 60 घेतले आणि 70 घेतले. याचे अवयव काढायचे आपल्याला. तर 50 चे अवयव काढताना आपल्याला पाहायचं की याला 2 न भाग जातो का. आणि 2 न भाग जाणारा संख्या काय? 0, 2, 4, 6, 8, आहे की नाही. मग याला 2 न भाग जातो का 50 ला? शेवटी 0 आहे तर याला 2 न भाग जातो. ठीक आहे. उत्तर किती येणार? याला 2 न भाग दिलं म्हणजे त्याचे अर्धे करायचे. 2 न जेव्हा पण भाग जातो त्याला अर्धे करायचे. 3 न 4 न 5 न करायचं का? 3 न नाही. फक्त 2 न भाग जाणं म्हणजे अर्धे करणं. आता 25 ला पहा शेवटी 5 आहे की नाही. 0 आणि 5 असेल तर त्याला 5 न भाग जातो. 5 याचे अर्धे करत बसायचे का? नाही. 25 ला 5 न भाग दिले आहे ना. 5 25 तुम्हाला माहिती आहे. 5 न भाग दिले किती येणार? वरी 5 येतात. ठीक आहे. भागाकार येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. आता 5 ला 5 नच भाग जातो. मूळ संख्या असलं की त्याला भाग द्यायचा नाही. तिथंच उत्तर संपलं. त्याच्यानंतर 60 या संख्येला देऊ. 60 या संख्येला किती न भाग जातो? 2 न भाग जातो. किती येणार? त्याचे अर्धे किती येतात? 30. 30 ला 2 न भाग जातो. किती येतात? 15. 15 ला किती न 2 न जातो का आता? नाही. मग 5 न जातो की नाही. 5 न शेवटी 5 असलं तर 5 न जातो, हे की नाही. 3 येतात आणि 3 पहिले 3 न दिलं तरी काय हरकत नाही. 3 5 15. इथं 3 लिहिलं तर इथं 5 येतात. इथं 5 लिहिलं तर इथं 3 येतात. काय हरकत नाही. त्याच्यानंतर पुढची संख्या 70. 70 ला 2 न जातो की नाही. किती येणार? 70 चे अर्धे 35. नाही तर 70 ला भाग द्यायचा. 70 ला 2 इथं 6 येतात. इथं 3 येतात. भागाकार करायचा. आता 5 दुनी 10. उरलं भागाकार किती याला? 35. आता याला 5 न भाग जातो की नाही. शेवटी 5 आलं तर 5 न द्यायचा. 0 आणि 5 असलं तर त्याला 5 न भाग दिला. उत्तर किती येतात? 7 5 याला 7 न भाग गेला. उत्तर किती येणार? 1. ठीक आहे. चला त्याच्यानंतर अजून एक प्रश्न घेऊ. तिथे 80 पण घेऊ. टोटल 10 प्रश्न ह्या क्लासमध्ये घेऊ.
अजून 10 प्रश्न असे घेत जाऊ, म्हणजे जेणेकरून हा भाग आपण थोडा उशिरा पण करू, म्हणजे याला 2-4 याच्यात करू. ठीक आहे, हळूहळू करतो, उशिरा म्हणजे हळूहळू करतो, पण परफेक्ट करू. आता 80ला 2 भाग जातो का पहिले पाहायचं, आहे की नाही? किती येतात? 40. 40ला 2 भाग जातो, 20 येतो. 20ला 2 जातो, 10 येतो. 10ला 2 जातो, 5 येतो. 5ला 5 न जातो, झाले. अवयव लिहिताना मग आपण असं लिहितो, आहे की नाही? 50 2 गुणिले 5 गुणिले 5, 2 गुणिले 5 गुणिले 5. आता या सर्वांची बेरीज केली तर उत्तर काय येते? 50. इथे पण 60चे अवयव काय येणार? 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. इथं 70चे अवयव काय येणार? 2 गुणिले 5 गुणिले 7. इथं 80चे अवयव काय येणार? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. हे लिहून घ्यायचं. ठीक आहे, आणि उत्तर करायची. चला, चला पुढचा 8वा 9वा 10वा आपण प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, 90चे फॅक्टर करताना आपल्याला 90ला 2 न पण जातो आणि 5 न पण जातो आणि 3 न पण जातो, पण आपण मूळ समसंख्या असल्यामुळं त्याला 2 न भाग देऊत. आपण 90ला 2 न भाग दिले, त्याचे अर्धे करायचे किंवा भागाकार द्यायचा. इथं 90 भागिले 2, 8, 2 चोक 8, 2 पंचे किती आले? 45 आले. 45ला आता आपल्याला 2 न भाग जातो का? नाही, कारण ती मूळ संख्या आपल्या सॉरी त्याच्या शेवटी 0 2 4 6 8 नाही, त्याच्यानंतर 5 न भाग देऊन बघायचा. 5 9, आता याला 5 न पण नाही जात, 3 न जातो, आहे की नाही? 3च्या पाड्यात येतात 9. 3 3 त्रिक 9, 3 एक 3. 100ला 2 न भाग द्या, 50 आले. 50ला 2 न द्या, 10 आले. हा 25 येतात. 25ला 5 न जातो, 5 येतात. 5ला 5 न जातो, 72ला 2 न भाग जातो. 72ला जर येत असेल डायरेक्ट तर करायचं. ठीक आहे, मी काटाकाटी पण शिकवणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे, 6 येतात. 6 दोन्ही 2 सका 12, 36. 36ला 2 न भाग जातो का? जातो, कारण शेवटी 6 आहे की नाही? मग अजून 2 न भाग द्यायचा, 18 येतं. 18ला पण 2 न भाग जातो, उत्तर किती येते? 9. 9ला 3 न जाते, 3 येतात. 3ला 3 न जाते, 1 येईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत या छोट्याशा क्लासमध्ये. त्याच्यानंतर असे 10 प्रश्नाचे आपण थोडेसे जास्त प्रश्न अवघड लेवलचे पण घेऊत. आपण 5 दिवस घेऊत, आपण 5 असे क्लास राहणार आहेत. त्याच्यानंतर लसावी मसावी तुम्हाला ऑटोमॅटिकली होऊन जाईल. लसावी मसावीचं एकच आहे की तुम्हाला अवयव काढता आलं की ऑटोमॅटिकली लसावी मसावी येऊन जातं. त्याच्यामुळे 10 दिवस आणि त्याच्यानंतर लसावीला 1 आणि मसावीला 1 असे 7 क्लासेस मध्ये आपला हा पूर्ण जो महत्वाचा भाग आहे गणिताचा होऊन जाईल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.